नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. काही दिवसातच नवीन वर्षाला सुरुवात होईल. नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे जीवनामध्ये नवीन अध्याय उघडण्याची वेळ. प्रत्येकजण या काळामध्ये विचार करतो की हे वर्ष आधीपेक्षा चांगले जावो, चुका कमी होत, यश लाभो, मन शांत राहो. अनेक लोक मानतात की नवीन वर्ष हे बदलांची सुरुवात करण्यासाठी सर्वात सुंदर वेळ असते. म्हणूनच जर तुम्हाला हे नवीन वर्ष स्वामींच्या कृपेने उजळून निघावे असे वाटत असेल तर त्यासाठी मनामध्ये योग्य तयारीही आवश्यक आहे. स्वामींची कृपा म्हणजे काही चमत्कार घडणे नसते. कृपा म्हणजे योग्य विचार, योग्य दिशा, योग्य लोक आणि योग्य निर्णय आपल्या आयुष्यात येणे. अशा प्रकारचा योग्य बदल जीवनामध्ये घडून जीवन जर प्रगतीच्या दिशेने न्यायचे असेल तर काही विशेष गोष्टींचा संकल्प यावर्षी नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या कृपेने करायची असेल तर कोणते महत्त्वाचे संकल्प करावेत. नवीन वर्ष हा बदलाची आठवण करून देणारा सुंदर क्षण असतो. म्हणून अनेक जण त्या दिवशी संकल्प करतात. पण स्वामींची कृपा मिळवण्याचा मार्ग फक्त एका तारखेवर अवलंबून नसतो. नवीन वर्ष आपल्याला सुरुवात करण्यासाठी प्रेरणा देते. खरे तर आपले मन प्रामाणिक आहे की नाही हे स्वामींसाठी महत्त्वाचे असते. मनामध्ये खरा निर्णय घेतला की तोच नवीन वर्षाचा क्षण बनतो. लोक नवीन वर्षाची वाट पाहतात कारण त्या दिवशी नवीन सुरुवात ही कल्पना मनामध्ये जास्त प्रभाव टाकते. आता जाणून घेऊया की नवीन वर्षासाठी आपण कोणते महत्त्वाचे संकल्प करावेत. पहिला संकल्प म्हणजे दिवसाची सुरुवात नामस्मरणाने करा. नवीन वर्षामध्ये एक छोटी पण ताकदवान सवय लावून घ्या. नामस्मरणासाठी रोज मोठा वेळ देण्याची गरज नाही. दररोज एक माळ किंवा काही माळी जप करणे किंवा ठरलेल्या वेळेला काही मिनिटे शांत बसून नाम घेणे किंवा लिखित नामजप करणे किंवा काहीच करण्यासाठी वेळ नसेल तर चालता बोलता, उठता बसता, आपले काम करत असताना स्वामींचे नामस्मरण करणे यांपैकी कुठलीही एक पद्धत निवडून सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे. नामस्मरणामुळे मन स्थिर होते, विचार शांत होतात आणि स्वामींचे संकेत पटकन समजायला लागतात. तुम्ही नामस्मरणाचा छोटा जरी संकल्प केला तरी त्याचा परिणाम मोठा असतो. मन स्वच्छ राहते, अहंकार कमी होतो आणि कृपा सहज अनुभवायला मिळते. स्वामींचे नाव म्हणजे मनाचा मोठा आधार आहे. चिंता, भीती, तणाव हे सगळे दूर करण्याची शक्ती त्यामध्ये आहे. नामस्मरणासाठी जरी 2 मिनिटे दिलीत तरी त्याचा परिणाम मोठा असतो. नामस्मरणामुळे आपले विचार योग्य दिशेला जातात, निर्णय स्थिर होतात, आपला राग आणि त्रास कमी होतो. नवीन वर्षामध्ये नामस्मरणाची ही सवय लावली तर संपूर्ण वर्ष सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल. दुसरा संकल्प म्हणजे मनाचा भार हलका करा. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्वात आधी गरज असते मन साफ करण्याची. जुना राग, जुन्या तक्रारी, निराशा, अपमान, अपयश अशा गोष्टी मनामध्ये साचत जातात आणि शांतता हरवून टाकतात. स्वामींची कृपा जाणवण्यासाठी मन हलके असणे महत्त्वाचे आहे. जड मन संकेत पकडू शकत नाही आणि चांगल्या संधी कधीकधी समोर असूनही दिसत नाहीत. म्हणूनच नवीन वर्ष सुरू करण्यापूर्वी मनामध्ये विचार ठेवा की काही गोष्टी सोडून देणे हेही एक प्रकारचे जिंकणेच असते. ज्या आठवणी तुम्हाला त्रास देतात त्या मनामध्ये ठेवण्यापेक्षा सोडून देणे ही स्वामींच्या मार्गावर पहिली पायरी आहे. मन जितके हलके होते तितकी स्वामींची कृपा सहजपणे जाणवते. तिसरा महत्त्वाचा संकल्प म्हणजे मनामध्ये स्पष्ट उद्दिष्ट ठेवा. स्वामींची कृपा अशा व्यक्तीवर सहज प्रवाहित होते ज्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये काय पाहिजे आहे ते स्पष्ट असते. नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे या वर्षामध्ये मला खरोखर कोणते बदल हवे आहेत हे स्वतःला विचारण्याची उत्तम वेळ असते आणि त्या बदलांची दिशा ठरवणारे सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे स्पष्ट उद्दिष्ट निश्चित करणे. उद्दिष्ट म्हणजे आरोग्याकडे लक्ष देणे, आर्थिक स्थिती मजबूत करणे, नातेसंबंध सुधारणे किंवा मन अधिक स्थिर ठेवणे, स्वामींची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करणे. उद्दिष्ट स्पष्ट झाले की विचार भटकत नाहीत आणि निर्णय अचूक घेतले जातात. आपले उद्दिष्ट मनात स्पष्ट असले की स्वामी त्या दिशेने मार्गदर्शन देतात. जिथे आपण पाऊल टाकू शकतो तिथेच कृपा काम करते. तुम्ही कोणत्या सुधारणा अपेक्षित ठेवल्या आहेत हे मनात ठरले की स्वामी त्यासाठी योग्य संधी, योग्य लोक आणि योग्य वेळ तुमच्या समोर आणतात. म्हणूनच नवीन वर्षातील खरा संकल्प म्हणजे स्वतःसाठी एक शांत, स्पष्ट आणि जीवनाला पुढे नेणारे उद्दिष्ट ठरवणे. चौथा संकल्प म्हणजे संयम ठेवणे आणि स्वीकार करणे. काही वेळा काही गोष्टी लगेच बदलतात, काहींना उशीर होतो, काही कामे थांबतात, काही लोक दूर जातात, काही योजना बदलतात. स्वामी योग्य वेळ येईपर्यंत काही गोष्टी थांबवतात. हा काळ निराशेचा नसतो तर हा काळ स्वामींच्या परीक्षेचा आणि तयारीचा असतो. या काळामध्ये संयम ठेवला तर कृपा दुप्पट वेगाने येते आणि उतावळेपणा केला तर संधी हातातून निसटतात.
म्हणूनच नवीन वर्षामध्ये स्वतःला शिकवा की मी घाई करणार नाही. जे माझ्यासाठी योग्य आहे ते योग्य वेळेला नक्की मिळेल. अशा विश्वासाने स्वामींची कृपा लवकर प्राप्त होते. 5वा संकल्प म्हणजे सेवा किंवा चांगल्या वर्तनातून कृतज्ञता व्यक्त करा. नवीन वर्षामध्ये आपण अनेक संकल्प करतो. आरोग्य सुधारणे, करिअर वाढवणे, नात्यांमध्ये बदल करणे. पण स्वामींची कृपा वर्षभरच नाही तर कायम आपल्यासोबत राहावी असे वाटत असेल तर एक छोटा पण प्रभावी संकल्प नक्की करा. तो म्हणजे रोज थोडी सेवा आणि चांगले वर्तन करणे. एखाद्याला मदत करणे, चांगला सल्ला देणे, एखाद्याला मार्गदर्शन करणे, घरातील एखादे काम करणे, अशा कृती मनाला नम्रता शिकवतात आणि नम्र मनावर स्वामींची कृपा पटकन होते. याशिवाय नेहमी स्वामीचरणी कृतज्ञ राहा. कृतज्ञता मनातील तक्रारी कमी करते आणि स्वामींच्या कृपेचा मार्ग मोकळा करते. जेव्हा आपण रोज मनापासून छोटेसे चांगले काम करतो तेव्हा स्वामी मनाला अधिक शांत, नम्र आणि ग्रहणशील बनवतात. हा संकल्प जरी लहान असला तरी कृपेचा परिणाम हा आयुष्यभर टिकतो. पुढचा महत्त्वाचा संकल्प म्हणजे शांत राहा, ज्यामुळे योग्य दिशा मिळेल. नवीन वर्षात आपण अनेक उद्दिष्टे ठेवतो. नवीन काही शिकायचे, चांगले करायचे, जुना त्रास कमी करायचा. पण या गोष्टींना सहज दिशा मिळावी असे वाटत असेल तर वर्षभर मन हलके आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. जे मन तक्रारी कमी करते, राग कमी करते आणि दिवस शांततेने पूर्ण करते, असे मन स्वामींची कृपा पटकन स्वीकारते. रोज थोडा वेळ स्वतःसाठी ठेवणे, विचार स्वच्छ करणे, नात्यांमध्ये सौम्यता ठेवणे आणि स्वामीचरणी पूर्ण समर्पण करणे, यातूनच मन शांत होते. शांत मनामध्ये अहंकार कमी होतो आणि स्वामींचे संकेत सहज समजतात. यामुळे निर्णय अचूक होतात, चुकीचे मार्ग टाळले जातात, योग्य लोक आणि योग्य संधी जवळ येऊ लागतात. म्हणूनच नवीन वर्षात संकल्प करा की मनावर नियंत्रण ठेवायचे आणि उरलेली काळजी स्वामींकडे सोडायची. आणखीन एक महत्त्वाचा संकल्प म्हणजे योग्य लोकांची निवड करा. नवीन वर्षामध्ये सर्वात मोठा बदल कुठे करायचा तर तो म्हणजे आपल्या संगतीमध्ये. आपली संगतीच मनाचा विचार ठरवते. जिथे तक्रारी, नकारात्मकता आणि दोषारोप असतात तिथे शांतता कधीच येत नाही. स्वामी आपल्या जीवनामध्ये योग्य लोक पाठवतात, पण आपल्यालाही चुकीचे संबंध सोडण्याचे धैर्य ठेवावे लागते. जे लोक आपल्याला वाढू देतात, योग्य मार्गदर्शन करतात, पुढे नेतात, चांगले बोलतात, अशा संगतीमध्ये राहावे. योग्य लोक म्हणजे स्वामींची कृपाच असते. त्यांच्यामधून स्वामी आपल्याला दिशा देतात. त्यामुळे नवीन वर्षात स्वतःला वचन द्या की चुकीचे लोक दूर ठेवीन आणि योग्य लोकांची कदर करीन. ही निवड आपले संपूर्ण वर्षच नाही तर पुढची येणारी अनेक वर्षे बदलून टाकतील. हे काही प्रमुख संकल्प आहेत जे तुम्ही नवीन वर्षामध्ये नक्कीच करू शकता. हे संकल्प आपले मन, विचार आणि वागणूक या तीनही स्तरांवर काम करतात. नवीन वर्षाची सुरुवात बदलाने करायची असेल तर सर्वप्रथम मन हलके करणे आवश्यक असते. नामस्मरण मनाला दिशा देते. उद्दिष्ट स्पष्ट केल्यावर स्वामी संकेत देऊ शकतात. संयम नसेल तर स्वामींची कृपा दिसत नाही. सेवा आणि कृतज्ञता आपले मन शुद्ध ठेवतात. योग्य संगत जीवनाची दिशा ठरवते आणि मनाचा भार हलका केल्याने मन स्थिर राहते. नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या कृपेने करायची असेल तर फक्त मन योग्य बनवण्याची गरज आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.